लढाईची सुरुवातच जिंकण्यासाठी केली आहे म्हटल्यावर हरण्याची पर्वा कोण करेल? गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळेजण प्रेझेंट असतील. आपल्याला ही जी युद्धाभ्यास लेक्चर सिरीज आहे याच्यामध्ये अजिबात वेळ वाया न घालवता आपला सिलेबस जास्तीत जास्त कव्हर करायचा आहे. सो आय होप सगळेजण प्रेझेंट असतील. तुमचे जे कोणी फ्रेंड्स आले नसतील त्यांना लगेच सांगा जॉईन व्हायला. आपण लेक्चरला सुरुवात करूयात. आज आपण पंचवार्षिक योजना 5वी आणि 6वी पाहणार आहोत आणि ते पण आपण क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातूनच पाहणार आहोत. डिटेल असं एक्सप्लेनेशन मी देणार आहे. त्याचबरोबर काही मजेशीर ट्रिक्स सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ओके, तर एक्झाम जवळ आली आहे त्यामुळे आपला अभ्यास किती झालेला आहे एक्झामसाठी हे चेक करण्यासाठी एक चांगली संधी तुम्हाला या लेक्चर सिरीजमधून मिळते. तर अर्थातच याचा फायदा तुम्ही घ्या. ओके, सो आपण लेक्चरला सुरुवात करूयात. म्हणजे आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट 5व्या योजनेशी संबंधित नाही? 1. भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. 2. एकात्मिक बालक विकास योजना. 3. वाळवंट विकास कार्यक्रम आणि 4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. याचं उत्तर पटकन लाईव्ह चॅटमध्ये द्या. तुम्हाला मी जसं काल सांगितलं होतं 4 ते 5 सेकंदांचा वेळ भरपूर आहे याच्यासाठी. आणि काल ॲक्च्युली बरंच तुमचं कन्फ्युजन झालं, बऱ्याच क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला आले नाही. आय होप की तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं असेल नंतर. आजचे क्वेश्चन्स थोडे सोपे आहेत कारण जास्त डीपमध्ये किंवा जास्त डिफिकल्ट क्वेश्चन्स मी घेतलेले नाही आहेत. फक्त तुमचा अभ्यास कंप्लीट व्हावा हा माझा हेतू आहे. ओके, तर याचं उत्तर जे आहे तुमचं बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच जणांची उत्तरं देऊन झालेत. सो मी आन्सर देते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. हा 5व्या योजनेमध्ये सुरू झालेला नव्हता. तर आपण थोडक्यात माहिती पाहूयात 5व्या योजनेबद्दल. 5वी पंचवार्षिक योजना जी होती तिचा कालावधी ॲक्च्युली ठरवताना असा ठरवला होता 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979. ओके, मात्र 1 महिना आधीच ही जी योजना आहे ती 1978 मध्ये, सॉरी 1 महिना नाही, 1 वर्ष आधीच म्हणजे 1978 मध्येच ती योजना जी आहे ती समाप्त करण्यात आली. 1974 ते 78 या कालावधीसाठीच 5वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. सो कदाचित असा सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो की अशी कोणती योजना आहे जिचा कालावधी पूर्ण होण्या अगोदरच ती संपुष्टात आली? तर त्याचा आन्सर असेल 5वी पंचवार्षिक योजना. ओके, आणि मग मुख्य भर तर मी ऑलरेडी परवाच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलं होतं, कालच्या लेक्चरमध्ये, की 5व्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य भर होता तो गरिबी हटाववरती होता. कारण 4थ्या योजनेमध्ये ही घोषणा देण्यात आली होती आणि 5व्या योजनेपासून त्याची अंमलबजावणी केली होती. बरोबर, तर 5वी पंचवार्षिक योजना कालावधी 74 ते 78. प्रतिमान जे आहे ते ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्याच प्रतिमानावरती आधारित जो होतं आणि त्याचा आराखडा जो होता तो डी धर यांनी तयार केला होता. 4थ्या योजनेच्या बाबतीत पण मी काल सांगितलं होतं, ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावरती आधारित धनंजयराव गाडगीळ यांनी 4थ्या योजनेचा तयार केला होता. 5व्या योजनेचा आपण विचार केला तर ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावरती आधारितच अंतिम आराखडा जो आहे तो डी धर यांनी तयार केला होता. ओके, सो 5व्या योजनेच्या बाबतीत म्हणजे जी बेसिक माहिती आहे ती मी सांगितली. आता उरतो प्रश्न, जे कार्यक्रम सुरू झाले किंवा ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या तर त्याच्या बाबतीत. तर पहिला पॉईंट आहे की भारताचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे ते 1976ला सुरू झालेलं आणि मग आपल्याला माहिती की 76ला जाहीर करण्यात आलेलं. मग आपल्याला माहिती आहे की 76ला 5वी पंचवार्षिक योजना होती. सो पहिला ऑप्शन तर बरोबर आहे. दुसरा मुद्दा येतो एकात्मिक बालक विकास योजना. तर हा कार्यक्रम सुद्धा 1975-76 मध्येच सुरू करण्यात आला होता. त्यामुळे हा पण 5व्या पंचवार्षिक योजनेमधलाच एक कार्यक्रम आहे. त्यानंतर वाळवंट विकास कार्यक्रम जो आहे तो 1977-78ला सुरू करण्यात आलेला. त्यामुळे हा पण 5व्याच योजनेतला आहे. मात्र राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जो आहे तो 1980ला सुरू झालेला आहे, जो की 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे. ओके, आता हे सगळे पॉईंट बघताना आपल्याला बऱ्याचदा हेच कन्फ्युजन होतं की कोणत्या योजनेमध्ये कोणते कार्यक्रम सुरू झाले किंवा कोणत्या योजना सुरू झाल्या हे लक्षात ठेवायला थोडं अवघड जातं. तर ऑलरेडी मी पहिल्या योजनेमध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या योजनेमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे एखादा स्टोरी टाईप तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर सेम 5व्या योजनेमधल्या काही घटना मी तुम्हाला सांगते आणि त्या लक्षात कशा ठेवायच्या ते पण सांगते. ओके, तर 5व्या योजनेमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली होती. ती म्हणजे पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या होत्या. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे
कारण बँकिंग क्षेत्र एवढं जास्त चर्चेमध्ये आहे यावर्षी, की म्हणजे आयोगाकडून आपण क्वेश्चन 100% एक्स्पेक्ट करू शकतो. ओके. तर 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली होती 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी. मग 5वी जी पंचवार्षिक योजना आहे, याच्या बाबतीत जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल काय-काय सुरू झालं, तर एकात्मिक बालक विकास योजना, त्यानंतर वाळवंट विकास कार्यक्रम, त्यानंतर पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि त्यानंतर ग्रामीण विकास बँका, ओके, प्रादेशिक ग्रामीण बँका या स्थापन झाल्या होत्या. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर तुम्ही जस्ट इमॅजिन करा, की एक वाळवंट आहे, ओके, कोणतंही एक वाळवंट तुम्ही मे बी राजस्थानचं म्हणू शकता. या वाळवंट म्हणजे तिथे लोक कमी असतात, बरोबर? या वाळवंटाची लोकसंख्या आहे फक्त 5 आणि ही जी 5 लोकसंख्या आपण पाहतो, तर हे 5 जे आहेत ते लहान-लहान मुलं आहेत, ओके, 5 बालकं आहेत, राईट? आणि या 5 बालकांसाठी प्रत्येकी एक अशा पद्धतीने 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आता तुमच्या लक्षात काय राहील, वाळवंट आहे म्हणजे वाळवंट विकास कार्यक्रम, लोकसंख्या 5 आहे म्हणजेच पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 5 बालकं आहेत जी की लोकसंख्या आहे म्हणजेच बालक विकास, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम किंवा योजना आणि त्याचबरोबर या 5 जणांसाठी प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत, त्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत त्या सुरू करण्यात आल्या होत्या. तर पहिल्या 5 ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप छान ट्रिक आहे. तर ती मी नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेन. खूप मस्त ट्रिक आहे. तर आपण बँकिंगमध्ये ते घेऊयात कारण हे लेक्चर मग खूप लेंदी होईल जर मी सगळंच सांगत बसले तर. ओके. सो आय होप पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न जो आहे तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, रीड करा, आन्सर लाईव्ह चॅटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. मी क्वेश्चन रीड करते, तुमचा मे बी माझ्या अगोदर रीड करून होत असेल तर लगेच आन्सर देत जा. ओके. 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे गरिबी हटाव हा नियोजनाचा मुख्य भर 5व्या योजनेपासून होण्यास सुरुवात झाली आणि दुसरं विधान आहे गरिबी हटाव ही घोषणा 4थ्या योजनेत देण्यात आली. अ बरोबर ब चूक, अ चूक ब बरोबर, अ आणि ब बरोबर आणि 4 अ आणि ब चूक. एकदम सोपा असा हा प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये जास्त डोकं लावण्याची काही आवश्यकता नाही. अगदी बेसिक जरी तुम्हाला पंचवार्षिक योजनांचं माहीत असेल तरी याचा आन्सर तुम्हाला येऊन जाईल. ओके. तर याचा आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन 3 म्हणजेच अ आणि ब दोन्ही बरोबर. ओके. तर मी हे ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्येच सांगितलं होतं, की गरिबी हटाव ही घोषणा जी आहे ती 4थ्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली. मात्र गरिबी हटाव हा नियोजनाचा मुख्य भर जो आहे, तो 5व्या योजनेपासून होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मे बी कधी-कधी काही जे सेंटेन्सेस असतात ते इंटरचेंज करून दिले जातात. ओके. म्हणजे पहिल्या विधानामधली अर्धवट माहिती दुसऱ्या विधानामध्ये आणि दुसऱ्या विधानातली पहिल्या विधानामध्ये अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तसा सोपाच आहे कारण लॉजिकनी तुम्ही असे प्रश्न सोडवू शकता. 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, रोलिंग प्लॅन ही संकल्पना वैज्ञानिक रूपात मांडण्याचे श्रेय प्रोफेसर डी.टी. लकडावाला यांना दिले जाते. आणि दुसरं विधान आहे, ही योजना भारतात लागू करण्याचे श्रेय प्रोफेसर गुन्नार मिर्डल यांना दिले जाते. योग्य विधान कोणते विचारले? अ, ब, अ, ब की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पटकन लाईव्ह चॅटमध्ये द्या. याचं थोडंसं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आणि ते एक्सप्लेनेशन इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरती यापूर्वी प्रश्न आलेले आहेत आणि अजूनही येऊ शकतात. ओके. सो तुमचा आन्सर रेडी असेल, आपण याचं बरोबर आन्सर बघूया. अर्थात सोपा प्रश्न होता, लॉजिक लगेच लागलं असेल तुम्हाला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे यापैकी नाही. एकही विधान योग्य नाही. ओके. का कसं ते मी सांगते. आता मगाशीच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, की 5वी योजना जी आहे ती अशी योजना आहे जी तिचा कालावधी कंप्लीट होण्यापूर्वीच संपवण्यात आली. ओके. म्हणजे 1978लाच 5वी योजना जी आहे ती संपुष्टात आणली. त्याचं रिझन होतं, की जनता सरकार आलं होतं. ओके. म्हणजे काँग्रेसची सत्ता जाऊन जनता सरकार जे आहे ते सत्तेवरती आलं होतं. मग त्यांनी काय केलं? 1978 ते 1983 या कालावधीसाठी नवीन योजना तयार केली. पण प्रॉब्लेम असा झाला, की ती योजना 83 पर्यंत नाही तर 80 पर्यंतच चालली. त्याचं कारण म्हणजे परत एकदा जनता सरकार गेलं आणि काँग्रेस सरकार सत्तेवरती आलं. ओके. तर मग 1978 ते 80 म्हणजे सुरुवातीला 5वी योजना जी होती, तिचं शेवटचं 1 वर्ष राहिलेलं असतानाच काँग्रेस सत्तेवरून गेले आणि जनता सरकार आल्यामुळे त्यांनी त्यांची योजना आणली. त्यांची योजना आणल्यानंतर 2 वर्षामध्येच त्यांचं सरकार गेलं आणि परत काँग्रेस सत्तेवर आलं. मग परत यांनी यांची पण योजना जी आहे
ती थांबवली आणि नवीन योजना सुरू केली. ओके. त्यामुळे जर आपल्याला सरकती योजनेचा जर तुम्हाला कालावधी विचारला, तर तो कालावधी आहे 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980. ओके. 78 ते 80, पण 80 कुठला मंथ? तर जानेवारी. ओके. मे बी बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की मार्चपर्यंत असेल वगैरे, तर असं काही करू नका. मग यालाच जनता पार्टीची योजनासुद्धा म्हटलं जातं किंवा सरकती योजनासुद्धा म्हटलं जातं. मग आता ही जी सरकती योजना आहे किंवा रोलिंग प्लॅन आहे किंवा आपण त्याला साखळी योजनासुद्धा म्हणतो, याच्या बाबतीत काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. तर रोलिंग प्लॅन ही जी संकल्पना आहे ती वैज्ञानिक रूपामध्ये मांडण्याचं श्रेय जे आहे ते प्रोफेसर गुन्नार मिर्डल यांना दिलं जातं. गुन्नार मिर्डल. ओके. आणि त्यांनी ही जी संकल्पना आहे तर त्यांनी जी संकल्पना कशामध्ये मांडली एक्झॅक्टली, तर इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग. ओके. हा त्यांचा एक प्रबंध आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ही जी संकल्पना आहे ती मांडली. पण भारतामध्ये जर आपण विचार केला की भारतामध्ये ही संकल्पना किंवा ही योजना जी आहे ती लागू करण्याचं श्रेय कोणाला दिलं, तर प्रोफेसर डी.टी. लकडावाला. आता इथे क्वेश्चनमध्ये पाहिलं तर इथे जस्ट इंटरचेंज केले दोन्ही सेंटेन्सेस. रोलिंग प्लॅन ही संकल्पना जी आहे ती प्रोफेसर डी.टी. लकडावाला यांना म्हणजे वैज्ञानिक रूपात मांडण्याचं श्रेय जे आहे ते गुन्नार मिर्डल यांना पाहिजे आणि भारतामध्ये लागू करण्याचं श्रेय जे आहे ते डी.टी. लकडावाला यांना पाहिजे. तर थोडंसं इंटरचेंज फक्त केलेलं आहे. आणखी लक्षात ठेवण्यासाठी आणखी एक सोपी ट्रिक आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, जनरली तुम्हाला माहीत असेल की लाकूड म्हणजे आपण लाकडाचा ओंडक्याचा जर विचार केला, तर तुम्ही असं म्हणू शकता की लाकूड सरकत सरकत आलं, म्हणजे लकडावाला यांची सरकती योजना. ओके. हे विधान सोपं आहे लक्षात ठेवायला, लाकूड सरकत सरकत आलं. सो लकडावाला यांची सरकती योजना. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आय होप हे लेक्चर तुम्हाला समजत असेल. एव्हरीथिंग इज ओके आय थिंक, म्हणजे मी व्यवस्थित एक्सप्लेन करते. ओके. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता लाईव्ह चॅटमध्ये. पुढचा प्रश्न आहे, कोणते एक 5व्या योजनेचे वैशिष्ट्य नाही? म्हणजे आता 5व्या योजनेची काही वैशिष्ट्य दिली आणि त्याच्यापैकी कोणतं नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे अशुभ सुरुवात, म्हणजे 5व्या योजनेची जी सुरुवात होती ती अशुभ झाली होती. दुसरं विधान आहे वाढीचा दर 5% पेक्षा जास्त साध्य होण्यास सुरुवात झाली, म्हणजे जे वार्षिक आर्थिक वाढीचा आपण वेग पाहतो तर तो 5% पेक्षा जास्त होण्यास सुरुवात झाली. आणि तिसरं विधान आहे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणि चौथं आहे की यापैकी नाही, म्हणजे वरची तिन्ही वैशिष्ट्ये आहेत असं चौथ्या विधानाचा अर्थ होतो. तर तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. आपण पाहूयात किती जण बरोबर आन्सर देत आहेत. ओके. सोपा आहे हा पण क्वेश्चन आणि जास्त वेळ नाही लागत, कारण मी जोपर्यंत क्वेश्चन रीड करते तोपर्यंत तुमचं आन्सर रेडी असतं. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. वाढीचा दर 5% पेक्षा जास्त साध्य होण्यास सुरुवात झाली, हे वैशिष्ट्य 5व्या योजनेचं नाही. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये जी वैशिष्ट्य दिलीत ती पाहूयात. याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे दिलेलं आहे अशुभ सुरुवात, तर ते बरोबर आहे. त्याचं रिझन काय आहे, तर मी तुम्हाला काल चौथी योजना ज्यावेळेला आपण एंड केली तेव्हा मी सांगितलं होतं की तेलाचा झटका बसला होता, म्हणजे तेलाच्या किमती 400% वाढल्या होत्या. सो त्यावेळेला तेलाचा झटका आणि चलन फुगवट्याचा वाढता दर याच्यामुळे 5व्या योजनेची सुरुवातच अशुभ झाली होती. ओके. त्यामुळे पहिलं वैशिष्ट्य बरोबर आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. तर सगळ्यांनाच माहिती आहे 1975 मध्ये जी आणीबाणी लागू झाली ती म्हणजे आपल्या भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने राज्यघटनेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि आत्ता सध्या जी काही परिस्थिती होती त्याच्यामध्ये ती आणीबाणी चर्चेत सुद्धा होती. ओके. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. मग त्यामुळे आपल्याला माहिती आहे की 5व्या योजनेदरम्यानच राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. ओके. हा एक पॉईंट झाला. आता पुढचा प्रश्न येतो की वाढीचा दर 5% पेक्षा साध्य होण्यास सुरुवात कधी झाली? तर हे मी पुढच्या प्रश्नात सांगणार आहे तुम्हाला. अगोदर याचं एक्सप्लेनेशन देते की 5व्या योजनेत एक्झॅक्टली आपल्याला किती अपेक्षित होता वार्षिक वाढीचा दर? तो होता 4.4%. मात्र अपेक्षितपेक्षा जास्त साध्य झाला, तो साध्य झालेला आहे 4.83%. ओके. म्हणजे 5वी योजना एक अशी योजना आहे ज्याच्यामध्ये जेवढा अपेक्षित आर्थिक वाढीचा दर होता त्याच्यापेक्षा जास्त साध्य झाला. अशा काही ठराविकच योजना आहेत त्या पण मी ओव्हरऑल ज्यावेळेला आपण घेऊ त्यावेळेला त्या मी कव्हर करणार आहे आणि त्या लक्षात ठेवायच्यात, कारण त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की आत्तापर्यंत कोणकोणत्या योजनांमध्ये अपेक्षित दरापेक्षा, म्हणजे जेवढा आपण अपेक्षित केला होता वार्षिक वाढीचा दर त्याच्यापेक्षा जास्त साध्य झाला, असा एखादा प्रश्न येऊ शकतो. ओके. सो आय होप या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला समजलं असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, कोणते कार्यक्रम सरकत्या योजनेच्या काळात सुरू करण्यात आले? असे कोणते प्रोग्राम आहेत, योजना आहेत ज्या की सरकत्या
योजनेच्या कालावधीमध्ये म्हणजे 78 ते 80 या कालावधी दरम्यान सुरू करण्यात आले, ते तुम्हाला सांगायचं आहे. दिलेला आहे IRDP म्हणजेच इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. पुढचा आहे फूड फॉर वर्क आणि तिसरा आहे अंत्योदय योजना. तर याच्यापैकी कोणते कार्यक्रम असे आहेत जे सरकत्या योजनेच्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आले? आणि ब आणि क, सर्व आणि फक्त क. याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. सोपं आहे. आजचे क्वेश्चन्स थोडे सोपे होते, म्हणजे काल थोडे टफ वाटले की काय माहीत नाही, कारण तुमचे आन्सर्स खूप चुकले. सो आज थोडे इझी क्वेश्चन्स घेतलेत. तर या प्रश्नाचं उत्तर मीच देते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब आणि क. ओके. फूड फॉर वर्क आणि अंत्योदय योजना हे सरकत्या योजनेच्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेले उपक्रम आहेत. आणि IRDP जो आहे तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 1980 पासून झाली, म्हणजे तो 6व्या योजनेमध्ये जाणारा प्रोग्राम आहे. ओके. कारण ऑक्टोबर 1980 असं म्हटलं आणि मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सरकती योजना कधी संपली? जानेवारी 1980 मध्ये. त्यामुळे इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. तर सरकत्या योजनेमध्ये 3 असे कार्यक्रम आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे फूड फॉर वर्क म्हणजे कामाच्या बदल्यात अन्न, आणि देश पातळीवरती रोजगारासाठी असलेली ही पहिली योजना होती. ओके. त्यानंतर दुसरी योजना आहे अंत्योदय योजना. याच्यामध्ये काय केलं जात होतं तर देशातल्या प्रत्येक खेड्यातील जे गरीबापैकी गरीब म्हणजे गरीबातूनही गरीब असे जे काही कुटुंब असतात, अशा 5 कुटुंबांना जीवनावश्यक सेवा आणि पैसा पुरवला जात होता. आणि तिसरी एक योजना म्हणू शकतो आपण, ती म्हणजे जिल्हा औद्योगिक केंद्र. हा एक कार्यक्रम म्हणू शकतो आपण. लघु आणि कुटीर उद्योग जे असतात त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी या केंद्रांची स्थापना जिल्हा स्तरावरती करण्यात आली. ओके. तर सरकती योजना ऑलमोस्ट कव्हर केली आपण. पार्श्वभूमी काय होती ते मी सांगितलं तुम्हाला. कालावधी होता 78 ते 80. रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना म्हटलं जात होतं. ह्याच्यामध्ये महालनोबिस प्रतिमानाचा त्याग करण्यात आला. संकल्पना जी आहे वैज्ञानिक रूपामध्ये मांडली गुन्नार मिर्डल यांनी, आणि भारतामध्ये श्रेय दिलं जातं प्रोफेसर DT लकडावाला. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. वर्णनावरून योजना ओळखा. इथे काही पॉइंट्स दिलेत आणि त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचे की कोणत्या योजनेच्या संबंधित या गोष्टी वर्णन करतात किंवा कोणत्या योजनेमध्ये या घटना घडलेल्या आहेत. पहिला आहे पर्याय देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले. दुसरा आहे वाढीचा दर 5% पेक्षा जास्त साध्य होण्यास सुरुवात झाली. आणि तिसरा आहे 2 पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले, विशाखापट्टणम आणि सलेम. मगाशी हा पॉईंट झाला होता की वाढीचा दर 5% पेक्षा जास्त साध्य होण्यास सुरुवात झाली, पण मी तुम्हाला सांगितलं नव्हतं एक्सप्लेनेशन. त्याचं रिझन होते की या प्रश्नामध्ये तो पॉईंट येणार होता. ओके. पर्याय आहेत दुसरी, चौथी, 5वी आणि 6वी. तर याचं बरोबर उत्तर अर्थात म्हणजे गेस करायला अगदी सोपं आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 6वी योजना. ओके. तर 6व्या योजनेचा जो कालावधी आहे तो 1 एप्रिल 1980 पासून ते 31 मार्च 1985 पर्यंत आहे 6वी योजना. लक्षातच ठेवा, महत्त्वाचा आहे योजनेचा कालावधी. मुख्य भर जो आहे तो दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीवरती होता. ओके. कन्फ्युजन होऊ शकतं 6व्या आणि 7व्या योजनेमध्ये. ते उद्याच्या लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात येईल की कुठे कन्फ्यूज होऊ शकतो आपण. जसं 4थी आणि 5वी योजनेमध्ये गरिबी हटाव घोषणा आणि अंमलबजावणी याच्यामध्ये डिफरन्स होता. 6व्या योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती याच्यावरती मुख्य भर होता. आणि परत एकदा ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावरतीच आधारित ही योजना होती. ओके. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक अशी योजना आहे ज्या वेळेला आर्थिक वाढीचा जो दर आहे तो 5% पेक्षा जास्त साध्य होण्याला सुरुवात झाली. हा पॉईंट लक्षात ठेवा, कारण असा प्रश्न येऊ शकतो, सरळ सरळ विधान येऊ शकतं. ओके. मग 6वी योजना जी आहे त्याच्यामध्ये कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले होते तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जो आहे जो मगाच्या पॉईंटमध्ये आपण एलिमिनेट केला होता तो सुरू करण्यात आलेला. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जी आपण म्हणतो की नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. ओके. NREP. तर 2 ऑगस्ट 1980 हा सुरू करण्यात आला. त्याचबरोबर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायला सोपं आहे की 6वी पंचवार्षिक योजना मुख्य भर कशावरती आहे? दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. सो ऑलमोस्ट इथे जे कार्यक्रम सुरू झालेले आहेत किंवा जे प्रोग्राम किंवा ज्या योजना आहेत त्या अशाच आहेत ज्या की रोजगार निर्मितीशी संबंधित आहेत. ओके. त्याचबरोबर नवीन 20 कलमी कार्यक्रम जो आहे तो सुद्धा इथे राबवण्यात आला, मूळच्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये बदल करून. ओके. आणि 2 नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये आणि सलेमचा जो आहे तो तामिळनाडूमध्ये. ओके. तर 6वी योजना जी आहे तिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी
मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, आता मी योजनेचं नाव नाही सांगणार, तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं, की 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेली पंचवार्षिक योजना कोणती? 6व्या योजनेमध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. सोपं आहे 6वी योजना आणि 6 बँकांचं राष्ट्रीयकरण. ओके. 15 एप्रिल 1980 मध्ये. ओके. आणि त्याचबरोबर ही योजना जी आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी ठरलेली योजना आहे आणि सगळ्या योजनेंचा जर आपण विचार केला तर ही योजना सर्वाधिक यशस्वी मानली जाते. ओके. तिसरी योजना सर्वाधिक अपयशी योजना आपण म्हटलं होतं आणि 6व्या योजनेचा जर विचार केला तर सर्व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने या योजनेला एक यशस्वी योजना म्हणून ओळखलं जातं. सो आपण 5वी 6वी योजना व्यवस्थितपणे कव्हर केलेली आहे. जेवढ्या काही पॉसिबल असतील तेवढ्या ट्रिक्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की लेक्चर्स तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील. तुमचा कंटेंट बऱ्यापैकी कव्हर होतोय. जर तुम्हाला आवडत असतील लेक्चर्स तर प्लीज लाईक करायला विसरू नका. कारण जेव्हा तुमचे लाईक्स मिळतात तेव्हा मला समजते की की काहीतरी चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यामुळे मग पुढचे लेक्चर बनवताना थोडासा जास्त उत्साह वाढतो. एवढंच त्याच्या पाठीमागे रिझन असतं. ओके. सो आपण 5वी आणि 6वी योजना ऑलमोस्ट कव्हर केलेली आहे. जे काही पॉइंट्स एखादा दुसरा आपला मिस होत असेल या लेक्चर्समधून तर ते आपण जेव्हा ओव्हरऑल करू ना तेव्हा त्याच्यामध्ये ते कव्हर केले जातील. ओके. सो डोंट वरी अबाउट दॅट पॉइंट्स. जर असं तुम्हाला वाटत असेल की हे राहून गेलं तसं तुम्ही सजेस्ट पण करू शकता की अशा पद्धतीने घ्या, तशा पद्धती म्हणजे मी ट्राय करेन ते इम्प्लिमेंट करण्याचा. जर खरंच ते सजेशन तुमचं जे सजेशन आहे ते हेल्पफुल असेल तर. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. उद्या तुम्हाला 7वी आणि 8वी योजना करायची आहे आणि लक्षात घ्या की जिथे योजनांचे गॅप आहेत म्हणजे जसं आत्ता सरकती योजना होती किंवा आपण काल जो योजनेच्या सुट्टीचा कालावधी पाहिला तर असे जे गॅप आहेत ते पण अभ्यासावं. फक्त म्हणजे योजनेचं नाव सांगितलं म्हणजे तेवढीच योजना अभ्यासायचा असा त्याचा अर्थ होत नाही. ओके. आय होप ही लेक्चर सिरीज तुम्हाला हेल्पफुल ठरत असेल. जर लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा पण एखादं नवीन लेक्चर मी अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. ओके. सो स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.